नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारने या ठिकाणी महत्त्वाची खुशखबर आणि महत्त्वाचं गिफ्ट दिलं आहे. आजची सर्वात महत्त्वाची मोठी गिफ्ट आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी पाहायला मिळणार आहे. तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती की नोव्हेंबरचे आता पैसे कधी येतील, तर तीसुद्धा तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की तुम्हाला आत्ताच या ठिकाणी ऑक्टोबरचा हप्ता मिळाला, आता पुन्हा एकदा नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सरकारने हा सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. फक्त आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही महिलांनी चुकता कामा नये, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि बहिणींनो, तुम्हाला KYC बाबतसुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे, तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुमची KYC झाली की नाही अगोदर कमेंट करून सांगा बरं. भरपूर बहिणींची KYC बाकी आहे, कारण की KYCची जी लास्ट तारीख आहे ती 18 तारीख आहे, आणि 18 तारखेच्या आत जर का तुम्ही KYC केली नाही तर तुमची KYC होणार नाही आहे. म्हणून बहिणींना चिंता पडलेली आहे की आता KYC होणार की नाही होणार. तर बहिणींनो, अजून टाईम आहे, KYC करून घ्या. आणखी तुम्हाला आणखीन मुदतवाढसुद्धा मिळू शकते, म्हणून तुम्ही KYC नक्की करा. जर का तुमची KYC झाली तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. आणि जर का तुम्हाला लाभ हा सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला KYC करणं बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. म्हणून हा शब्द लक्षात ठेवा, बंधनकारक म्हणजेच काय, तर तुम्हाला KYC करावीच लागणार आहे, तरच तुम्हाला पुढील हप्ते मिळतील, अन्यथा हप्ते मिळणार नाही आहे. तर बघा, महत्त्वाची अपडेट आहे. राज्यामधील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिलं जात असतं. किती रुपयाचं मिळतं, तर तुम्हाला 3,000 मिळतात की 4,000 मिळतात की 5,000 मिळतात, कमेंट करून सांगा बरं. तुम्हाला फक्त 1,500 रुपये मिळतात, आणि हे 1,500 रुपये खूप मोठी रक्कम आहे, कारण की यामुळे महिलांचा जो घर खर्च आहे तो या ठिकाणी चालत असतो. काही महिला हप्ते भरतात, काही महिला या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करतात, काही महिला या पैशांचा उपयोग बचतीसाठी, काही या ठिकाणी हप्ते फेडण्यासाठी, आणि काही महिला बिझनेससाठी याचा उपयोग करतात. तर तुम्ही कशासाठी करतात, कमेंट करून सांगा. घर खर्चासाठी करतात की मुलांच्या शिक्षणासाठी करतात की बिझनेससाठी करतात, कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे. आता बघा, मात्र पुढचा जो काही हप्ता आहे, तर पुढचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही KYC पूर्ण केले नाही तर तुम्हाला जे काही हप्ते असतील ते मिळणार नाही आहे. पुढचा जर हप्ता तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला KYC करावी लागणार आहे. आता सरकारने या प्रक्रियेची जी अंतिम तारीख आहे ती 18 नोव्हेंबर या ठिकाणी निश्चित केली आहे. म्हणजेच काय, 18 तारीख लास्ट डेट आहे. 18 तारखेच्या तुम्हाला KYC करायची आहे. जर का 18 तारखेच्या तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही आहे. म्हणून सर्व बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आत KYC करावीच लागणार आहे. बघा, आतापर्यंत किती महिलांनी KYC केली आहे, तर आतापर्यंत केवळ फक्त 80 लाख महिलांनीच KYC पूर्ण केलेली आहे. म्हणजेच फक्त 80 लाख महिलांनाच लाभ मिळणार आहे. आणि टोटल जर तुम्ही बघितला तर टोटल जवळजवळ 2.5 कोटी महिला आहेत. किती? 2.5 कोटी, म्हणजेच याच्याहून दुप्पट महिला या ठिकाणी अजून बाकी आहेत. जर एवढ्या महिला बाकी असतील तर एवढ्या महिलांचे जे लाभ आहे ते बंद होऊन जातील, जर का तुम्ही KYC केली नाही तर. म्हणून तुम्हाला KYC ही बंधनकारक केली आहे, आणि प्रत्येक बहिणीने KYC करून घ्या. हा तुमचा अधिकार आहे, तुम्हाला लाभ मिळत राहील. आणि जर का KYC केले नाही तर तुमचे पैसे बंद होऊन जातील, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, अजूनसुद्धा लाखो महिला या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या नाही आहेत. म्हणजेच अजूनही भरपूर महिला या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या नाही आहेत, त्यांनी KYC केलेली नाही आहे. त्यामुळे अनेकांकडून KYCची जी मुदतवाढ आहे ती मागणी होत आहे की KYCसाठी मुदतवाढ द्यावी, अशी या ठिकाणी मागणी केली जात आहे. आता बघा, तुम्हाला मुदतवाढ हवी की कमेंट करून सांगा. जर का तुम्हाला मुदतवाढ हवी असेल तर कमेंट करून सांगा की सर KYCसाठी मुदतवाढ दिली पाहिजे, फक्त एवढंच लिहून पाठवा. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की KYCसाठी मुदतवाढ नको आहे, तर कमेंट करून सांगा सर KYCसाठी मुदतवाढ नको आहे, तर तुम्हाला मुदतवाढसुद्धा मिळणार नाही आहे. जर इच्छा असेल तर सांगा की हो सर मुदतवाढ पाहिजे, तुम्हाला मुदतवाढ दिली जाईल. आता बघा, आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे बघा, महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी
या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि विधान असं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत सुमारे 80 लाख महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. किती? 80 लाख महिलांनी ई-के-वाय-सी केलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर 18 नोव्हेंबरपर्यंत आणखी लाभार्थ्यांची के-वाय-सी पूर्ण होतील. म्हणजेच 18 नोव्हेंबरपर्यंत आणखी लाभार्थ्यांची जी के-वाय-सी आहे ती पूर्ण होणार आहे, अशी सुद्धा अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. मात्र जर सर्वांनी प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही तर परिस्थिती पाहून सरकार योग्य निर्णय घेईल. म्हणजेच बघा, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते जर का महिलांनी या प्रक्रियेमध्ये जर का सहभाग घेतला नाही तर या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे. पण परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला जाणार आहे आणि बघा बायचान्स जर का सरकारने किंवा आदित्य तटकरे यांनी जर का मुदतवाढ दिली नाही, 18 नोव्हेंबरच्या नंतर जर तुम्हाला मुदतवाढ मिळाली नाही तर तुमचा लाभ बंद होऊन जाईल. म्हणून मुदतवाढीची वाट बघू नका. 18 तारखेच्या आतच के-वाय-सी सर्वांनी करून घ्या. 18 तारीख लास्ट दिलेली आहे, याच्या अगोदर जर तुम्ही के-वाय-सी केली तर तुमचा फायदा होणार आहे, तुम्हाला लाभ मिळत राहील. आणि जर का 18च्या नंतर मुदतवाढ झाली नाही तर तुम्हाला के-वाय-सी करता येणार नाही आणि के-वाय-सी करता आली नाही म्हणजेच तुमचा लाभ बंद झाला असं समजून जायचं आहे. पुढे बघा, त्यांच्या या वक्तव्यानंतर के-वाय-सीची मुदतवाढ होण्याची शक्यता अधिक धाडकीने बळावलेली आहे की मुदतवाढ होणार आहे. पण महिलांच्या सुविधेसाठी सरकारने के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू या ठिकाणी केलेली आहे. लाभार्थ्यांना ladkibahn.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरून के-वाय-सी करावी लागते. मात्र अनेक महिलांना या प्रक्रियेमध्ये अडचणी येत आहेत. बऱ्याचशा अडचणी येत आहेत. काही वेळा वेबसाईट लोड होत नाही आहे, तर काही वेळा OTP या ठिकाणी मिळत नाही आहे. त्यामुळे महिलांकडून तक्रारी या ठिकाणी वाढलेल्या आहेत की हो सर, आम्हाला असा प्रॉब्लेम येतो आहे, सर OTP येत नाही आहे, सर वेबसाईट या ठिकाणी लोड होत नाही आहे आणि अशा बऱ्याचशा ज्या काही तक्रारी त्या ठिकाणी महिला करत आहेत. आता बघा, ह्या ज्या काही समस्या, ह्या समस्या लक्षामध्ये घेऊन सरकारने आता ह्या प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करताना ज्या अडचणी महिलांना येत आहेत तर त्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी सरकारने प्रयत्न केले आहे आणि ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सरळ व्हावी यासाठी पुरेपूर काम चालू आहे. ही प्रक्रिया सुलभ आणि सरळ होण्यासाठी पुरेपूर काम चालू आहे आणि अगदी योग्यरित्याने ही कामसुद्धा सुरू आहे. हळूहळू करून ही संपूर्ण काम अगदी सरळ होऊन जाणार आहे. म्हणजेच 2 मिनिटांमध्ये तुम्ही के-वाय-सी करू शकता घरी बसल्या, असं काम या ठिकाणी चालू आहे. आता बघा, आधी दररोज 5 लाख महिला के-वाय-सी करू शकत होत्या, पण आता ती क्षमता वाढवून 10 लाख महिलांपर्यंत करण्यात आली आहे. बघा, अगोदर जर तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंत 5 लाख महिला प्रत्येक दिवसाला के-वाय-सी करू शकता अशी अट होती, पण आता ती अट वाढवून 10 लाख महिला एका दिवशी के-वाय-सी करू शकतात अशी अट केली आहे. म्हणजेच आता काय, शेवटची तारीख 18 तारीख आहे. 18 तारीख जवळ येते, त्यामुळे महिलांसाठी ही जी काही तारीख, ही जी काही लोड होता 5 लाख महिलांची जी काही लिमिट होती ती वाढवून 10 लाख महिला केल्या. म्हणजे एका दिवसामध्ये 10 लाख महिला जर के-वाय-सी करतील तर लवकरात लवकर ही के-वाय-सीची प्रक्रिया कंप्लीट होऊन जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता कधी जमा होणार याबाबत महिलांना उत्सुकता आहे. बघा, दुसरीकडे महिलांमध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतही उत्सुकता आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे उशीर जमा झालेला होता, त्यामुळे अनेकांना नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी वेळेवर मिळेल का याबाबत शंका व्यक्त होत आहे. शासनाच्या सूत्रानुसार के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांनाच पुढचा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. तर तुमची के-वाय-सी केली की नाही कमेंट करून सांगा. जर के-वाय-सी झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर, माझी के-वाय-सी झाली आहे, तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. जर का तुम्ही के-वाय-सी केली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे नोव्हेंबरचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून सर्वांनी के-वाय-सी करून घ्या. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांना शक्य तितक्या लवकर के-वाय-सी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. जेणेकरून जर तुमची के-वाय-सी झाली तर लगेच तुमच्या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. जर के-वाय-सी केली नाही तर हप्तासुद्धा मिळणार नाही आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे. मुदतवाढबाबत तुम्हाला माहिती दिली, के-वाय-सी बाबत माहिती दिली, नोव्हेंबर हप्त्याबाबत सुद्धा तुम्हाला माहिती दिली आहे. म्हणजेच एकत्रित आपण सर्वच माहिती ह्याच व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. कारण की माझा हेतू असतो की तुम्हाला सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये द्यावी. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लिहून पाठवा. तर व्हिडिओ छान होता, माहिती छान होते असं लिहून पाठवू शकता. आणि सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.